तर विधानसभेची नेमकी तयारी कशी सुरू आहे, कोणाच्या कुठे सध्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होत आहेत किंवा काय, सगळ्याच बातम्या आपण पाहूयात। या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, ओबीसी उमेदवाराला मतदान करा, प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य आहे। इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेत असल्याचाही आरोप। वंचित आणि ठाकरे गटाची युती तुटलेली आहे, ती पुन्हा जुळणार नाही। विधानसभेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर आहे। सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार संजय मामा शिंदेंना धक्का देणार। माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार नारायण पाटील एकत्र येणार। अजित पवार गटाचे माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजित सिंह शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट। मोदी बागेतल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण। वरुण सरदेसाईंनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट। काँग्रेसची बैठक सुरू असतानाच सरदेसाई भेटीसाठी दाखल झाले। वांद्रे पूर्व झिशान सिद्दीकींच्या मतदारसंघातून विधानसभा लढण्यासाठी वरुण सरदेसाई इच्छुक आहेत। माझ्या विरोधात अनेक षडयंत्र झाली, पण मी लोकांच्या प्रेमानं जिंकतो। काँग्रेसचे अनेक नेते माझ्या विरोधात अफवा पसरवत आहेत। काँग्रेसला वरुण पाहिजे असेल तर कार्यकर्त्यांसोबत वाईट होईल। आमदार झिशान सिद्दीकींचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा। 7 तारखेपासून चर्चा सुरू होतील। जागांच्या मागण्या ठाकरेंपुढे ठेवू, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची माहिती। 288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेत आहोत। राखीव जागा सुद्धा आम्ही लढणार। 29 ऑगस्टला निर्णय होईल। जरांगे पाटलांची माहिती। तर आरक्षणावरून इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी जरांगे पाटलांची घेतली भेट। गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरू। आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी।